पेड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या गेल कंपनीच्या उच्चदाब प्रोपेन गॅस पाईपलाईन प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून प्रकल्पासाठी 1 इंचही जमीन देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। जोहे, डोलवी आणि दबाबा परिसरात पंचनाम्यासाठी आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना काम तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जनसुनावणी आणि ग्रामसभेची प्रक्रिया पूर्ण न करता भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। या प्रक्रियांची पूर्तता झाल्यानंतरच प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले। प्रस्तावित पाईपलाईन रावे, कोपर, डावरे, जोहे, कळवे, कणे, बोझे, वाशी, बोरी, वडखळ, शिरकी आणि अन्य गावातील सुपीक जमिनीतून जाणार असल्याने हजारो शेतकरी प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली जाते। या विरोधात 24 गाव सेज संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी एकवटले असून संघर्ष समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी शेतीमधून पाईपलाईन नेण्यास तीव्र विरोध असल्याचे सांगितले। तर सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला। दरम्यान कंपनीने काम बंद होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर बैठकीतील वातावरण तापले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आज आमच्या डोलवी दबाबा या रेव्हेन्यू गावामध्ये संबंधित गेलचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले होते, परंतु इथला जागृत शेतकरी सकाळपासून त्या लोकांची वाट पाहत होता। डोलव्याच्या फरावर संबंधित अधिकाऱ्यांच्या 5-6 गाड्या, पोलीस जवळजवळ 30-40 अशी फौज फाटा घेऊन संबंधित अधिकारी आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या शेतामध्ये तुम्ही पाऊल ठेवायचा नाही या उद्देशाने त्यांना आम्ही अडवल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी सुद्धा आमच्याकडे पाहत होते, कारण सनदशीर मार्गाने कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न करता, कोणत्याही प्रकारची दादागिरी न करता आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या शेतामध्ये जाऊ दिलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करायला लावून तो पंचनाम्याची प्रत एक आमच्याकडे घेतली आणि संबंधित शेतकऱ्यांच्या हरकती आज नोंदवल्या आहेत।